हरिओम। नमस्ते। नित्य योग आनंद हमारे यूट्यूब चैनल में आपका स्वागत है। तो आज हम मणिपुर चक्र को जागृत करने जा रहे हैं क्योंकि आज है पार्ट 3। तो चलिए पहले प्रार्थना से शुरू करेंगे। आज आपला आपण जो दीपोत्सव आहे म्हणजे दिवाळीचा उत्सव अगोदर आपण योगोत्सव साजरा करतोय। तर आज आपला तिसरा दिवस आहे क्योंकि दिवाली में बहुत काम होते हैं, सारा घर सजावट करना। तर आज आपण मणिपुर चक्रासोबत जे आसन प्राणायाम आपण पाहणार आहोत। तर मणिपुर चक्र जे ते आपल्या नाभीजवळ असतं। नंतर त्याचा जो अग्नी, त्याचा जो गुण आहे मणिपुर चक्राचा अग्नि गुण आहे, तर तो क्रियाशील असतो आणि आपल्या शरीरात ज्या काही क्रिया घडतात त्यांना तो चालना देत असतो। त्याच्यानंतर शरीराला अग्नी प्रदान करतो मणिपुर चक्र। त्याच्यामुळे आपली जी पचन क्रिया आहे ती पचन क्रिया चांगली होते। आपल्या शरीरामध्ये नियमित ऊर्जेचा संचार असतो। तर अशा प्रकारे त्याचे काही गुण आहेत। त्याच्यामध्ये सृजनात्मकता, की आपल्याला सृजनात्मक हा गुण मिळतो। धाडस, उत्साह, आत्मविश्वास, नम्रता आणि प्रतिष्ठा हे सर्व गुण ह्या आपल्या नाभी प्रदेशातून आपल्याला मिळत असतात। तर चला आपण आज प्रार्थनाने आपण सुरू करूया, की अशी प्रार्थना करूया की हे सर्व गुण आहेत हे आमच्या अंगी लाभो आणि आमच्या आयुष्यामध्ये आनंद ही आनंद हो। अपने यूट्यूबर्स फ्रेंड्स के ओके, चला मानपाट एका सरळ रेषेमध्ये, हाताची मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन। तर आपण ह्यासाठी आपण प्रार्थना करूया। चला, हाताची ज्ञान मुद्रा, आपले मनगट जे आहेत आपल्या गुडघ्यांवर रेस्ट, डोळे अलगद मिटलेले। सर्वप्रथम दूरवरून येणारे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय। आता संपूर्ण लक्ष आपल्या जवळून येणारे आवाज याच्यावर केंद्रित करायचंय। आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर आपण बसलोय त्या आसनाचं आजूबाजूच्या जागेचं निरीक्षण करायचंय। अभी हम 3 बार ओमकार बोलेंगे। हाँ, तर चला माझ्यासोबत ओमकार म्हणायचे। दीर्घ श्वास घ्या। दीर्घ श्वास घ्या। दीर्घ श्वास घ्या। आमच्या सोबतच प्रार्थना म्हणायची। सुरू करूया प्रार्थना। असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक। जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा। नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो। तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी। प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे। कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो। योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेनं। योपाकरोत्तं प्रवरं मुनीनं, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत। दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे,
दीर्घ श्वास घेत मान पाठ आपलं जास्तीत जास्त वरती करण्याचा प्रयत्न करायचा आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाट जमिनीला टेकवायचंय. आपण जे काही करणार आहोत ते ईश्वराला अर्पण हा साक्षीभाव ठेवून आपण आज कार्य करणार आहोत. तर श्वास घेत मान वरती, दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये दोन्ही हातांचं घर्षण करायचं. त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची. कपाळ, मान, खांदे, हात, पाठ, कंबर, आपली मांडी, पायाच्या पोटऱ्या, पाय, तळपाय, छाती, पोट, ओटीपोट, नाभी प्रदेश. आता आपण हे हात फिरवतो म्हणजे न्यास करतोय. तर त्या जे चक्र आहेत त्यांना आपण जागृत करतोय. तर दोन्ही हात आपल्या समोर आणि सावकाश डोळे उघडायचे, करदर्शनम. तर चला चालू करूया. तर सर्वप्रथम आपण हातांच्या सूक्ष्म हालचालीने सुरू करूया. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, मुठी वाढायची आहे घट्ट आणि बोट एकमेकांपासून जास्तीत जास्त लांब करायचे आहेत. हात असे सरळच असतील, मुठी वाढायची आहे. या सूक्ष्म हालचाली सहज आणि सोप्या आहेत म्हणून याच्याकडे दुर्लक्ष होतं हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये खाली. तर सोप्या आणि सहज असल्यामुळे आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो, पण ह्या सूक्ष्म हालचाली खूप महत्वाच्या आहेत. याच्या पुढे आपण जे आसन करतो त्याची पूर्वतयारी म्हणून या सूक्ष्म हालचालींना खूप महत्व आहे. तिथे असणारा जो वात आहे, वायू आहे, तो निघून जाण्यास मदत होते आणि आपल्या पुढच्या हालचाली सहज सोप्या होतात. हात खाली. त्याच्यानंतर आता मनगटाची उघडझाप, हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये आमच्या सोबतच करा. संथ व सावकाश, कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही. आपलं सर्व लक्ष तिथे श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. ही जागरूकता आपल्याला आणायची आहे आपल्या शरीर आणि मनाबद्दल. मनाने, साक्षीभावाने त्या स्नायू, त्या सांध्यांपर्यंत पोहोचायचंय. अशा प्रकारे 5 ते 10 वेळा झाल्यानंतर आता हात खाली. आता मनगटाची गोलाकार हालचाल, संथ व सावकाश मनगटाची गोलाकार हालचाल. 5 वेळा झाल्यानंतर उलट्या दिशेने 5 वेळा. संथ व सावकाश, फक्त मनगटच. ओके. आता हाताची मुठी करून उजव्या हाताने पकडायचंय डावा हाताचं मनगट. संथ व सावकाश गोलाकार हालचाल. तिथे येणारा जो कटकट आवाज आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. तिथले जे स्नायू आहेत त्यांच्यामध्ये घर्षण झाल्यामुळे उष्णता निर्माण होते, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. आता उलट्या दिशेने. अशा प्रकारे मनगटाची गोलाकार हालचाल झाल्यानंतर आता आपण हाताच्या कोपऱ्याची उघडझाप करणार आहोत. हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, किंवा तुम्ही हात जर समजा खांदे दुखत असेल तर आपण खालून देखील करू शकतो. हात खाली, बोट जमिनीला लागून डाव्या हाताने सपोर्ट द्यायचा आहे. हे बघा, एक. अपने आप को शाबाशी देनी है क्योंकि हम योगा कर रहे हैं. आपण सकाळी उठून नित्य योग करत आहोत, तर त्यासाठी आपल्याला स्वतःला शाबाशी द्यायची आहे. अशा प्रकारे 5 वेळा झाल्यानंतर आता डावा हात. संपूर्ण लक्ष आपल्या त्या हालचालीवर. योगचा उद्देशच आहे की योग हा चित्तवृत्ती निरोध, की जे आपल्या चित्तांच्या वृत्ती आहेत त्यांचा निरोध करायचा आहे, त्यासाठी आपण योग करतोय. तर चला आता खांद्यांच्या सूक्ष्म हालचाली. पुढे सरकतो. तर चला, दोन्ही आपल्या हाताच्या बोटांनी आपल्या खांद्यांवर जे इथं बटन्स असतात ते बटन्स घट्ट पकडायचे आणि ते सोडायचे नाहीत. तर चला बघा, श्वास सोडत खाली, श्वास घेत जास्तीत जास्त आपल्या बरगड्या वरच्या दिशेने ओपन करायचे आहे. मोठा गोल काढायचा आहे. फक्त खांद्याच्या हालचाली. मान आपली एका मान सरळच असेल. संथ व सावकाश. आता उलट्या दिशेने. मजबूत खांद्यांसाठी. याच्यात मुलांची उंची देखील वाढते या खांद्याच्या सूक्ष्म हालचालीमुळे, कारण की आपल्या ज्या बरगड्या आहेत त्याच्यामध्ये अंतर वाढून जास्तीत जास्त म्हणजे आपल्या फुफ्फुसाची जी कार्यक्षमता आहे ती देखील वाढते, कारण की जास्तीत जास्त श्वास आपल्या फुफ्फुसांमध्ये येतो त्याच्यामुळे. तर चला, अशा प्रकारे हाताच्या सूक्ष्म हालचालीनंतर आपण पायाच्या सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत.
दोन्ही पाय आपल्या सरळ, दोन्ही हात बोट बाहेरच्या दिशेने आणि जे आपलं मनगट आहे ते आपल्या कमरेजवळ. तर सर्वप्रथम बोटांची वरजाप करायची आहे 5 वेळा. संथ व सावकाश, कुठली घाई करायची नाहीये. बोटांची उघडझाप झाल्यानंतर आता पायाच्या बोटाची मागे पुढे उघडझाप. जास्तीत जास्त आत ओढायचे आहेत, जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने. श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. गुडघे वाकवायचे नाहीयेत. पायाचे संपूर्ण जे स्नायू आहेत त्याच्यावर चांगल्या प्रकारे ताण पडतो. अशा प्रकारे मागे पुढे हालचाल झाल्यानंतर आता पायाच्या गोट्याची गोलाकार हालचाल. श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत. आता उलट्या दिशेने. संथ व सावकाश. अशा प्रकारे पायाच्या गोट्याची हालचाल झाल्यानंतर आता आपण गुडघ्याची उघडझाप करणार आहोत. दुसऱ्या पायाकडे लक्ष द्यायचंय जाणीवपूर्वक. अशा प्रकारे आता डाव्या पायाचं दोन्ही हाताची गुंफण आपल्या मांडीखाली घ्यायची, बोट एकमेकांमध्ये मिक्स करून. संथ व सावकाश. संपूर्ण लक्ष आपल्या दुसऱ्या पायाकडे, पण त्याला असं इकडे तिकडे पडू द्यायचं नाहीये, त्याला सरळच ठेवायचंय. त्याच्यानंतर आता आपण आपला जो बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे त्याची गोलाकार हालचाल करणार आहोत. फक्त याच्यावर काळजी घ्यायची की ज्यांचं समजा ऑपरेशन झालं असेल या जॉईंटचं किंवा काही तिथे दुखत असेल तर त्यांनी करायचं नाही. सेम तसंच दोन्ही हात बोट एकमेकांमध्ये मिक्स करून मोठा गोल काढायचा आहे. मानपाट आपली एका सरळ रेषेत असेल. श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. आता उलट्या दिशेने. आता नंतर सेम तसंच आपण डाव्या पायाने. आता उलट्या दिशेने 3 ते 5 आवर्तन करायची आहेत. अशा प्रकारे आता आपल्या पायाच्या सूक्ष्म हालचाली झाल्या आहेत. तर आता आपण मणिपूर चक्र म्हणजे आपण नाभी चक्रासाठी आपण सूर्यनमस्कार या सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. तर सर्वांनी उभं राहायचंय. तर जास्तीत जास्त पुढे यायचंय किंवा असं करणे, असं करतो त्या साईडने, म्हणजे असं आपण सरळ. तर आपली जी मॅट असेल मॅटच्या जास्तीत जास्त पुढे यायचंय. हा. ओम सूर्याय नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन. आता श्वास सोडत हस्तपादासन. त्याच्यानंतर एक पाय मागे घेत याच्यात लक्षात घ्यायची की हा जो पुढचा पाय आहे तो बरोबर 2 हातांच्या मध्ये असेल, काटकोनामध्ये असेल. त्याच्यानंतर श्वास सोडत दोन्ही पाय मागे, दुसरा पाय मागे, तर्फासन. त्याच्यानंतर गुडघे टेकायचे आणि छाती टेकायची, कंबरवरती असेल. त्याच्यानंतर आता श्वास सोडत भुजंगासन. श्वास घेत दोन्ही पाय टेकवतात आपल्याला. पर्वतासन. दोन्ही याच्यात दक्षता घ्यायची की दोन्ही हातांचे पंजे आणि पायाचे पंजे हे जमिनीला टेकलेले असतील. पर्वतासारखी स्थिती होती, पर्वतासन. त्याच्यानंतर डावा पाय पुढे, अश्वसंचलनासन. हा पाय जो 2 पायांच्या मध्ये तो काटकोनात असेल,
दोन हातांच्या मध्ये डावा पाय, त्याच्यानंतर श्वास घेत उजवा पाय पुढे, हस्त पादासन आणि श्वास घेत हस्त उत्तानासन आणि नमस्कार आसन. आता हे एक आपलं आवर्तन झालं. तर आपण दुसरा सूर्यनमस्कार घेणार आहोत. ओम खगाय नमः. श्वास सोडत हस्तपादासन, उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन, त्याच्यानंतर उजवा पाय मागे, तर्फासन, दोन्ही गुडघे जमिनीला टेकवत छाती टेकायची, अष्टांगासन. याच्यात कंबर वरच्या दिशेने असेल. आता छाती टेकत भुजंगासन. आता दोन्ही पायाचे तळे जमिनीला टेकून कंबर वरती उचलायचंय. तर्फासन आपलं पर्वतासन. डावा पाय पुढे, अश्वसंचलनासन, उजवा पाय पुढे, हस्तपादासन, दोन्ही हात वरती, हस्त उत्तानासन, नमस्कार. आता तिसरा मंत्र. ओम रवये नमः. दोन्ही हात पाठीमागे, हस्त उत्तानासन, हात श्वास सोडत हात खाली, हस्तपादासन, डावा पाय मागे, अश्वसंचलनासन, उजवा पाय मागे, तर्फासन, दोन्ही गुडघे टेकायचे, छाती टेकायची, अष्टांगासन. आता छाती टेकत भुजंगासन. आता दोन्ही पायांचे तळवे जमिनीला टेकवत कमरवरती उचलायचे, पर्वतासन. उजवा पाय पुढे, अश्वसंचलनासन, डावा पाय पुढे, हस्तपादासन, दोन्ही हात वरती, हस्त उत्तानासन, नमस्कार स्थिती. तर या बस तर अशा प्रकारे आपण सूर्यनमस्कार करायचे आहेत. तर त्याच्यानंतर आपण आता नवीन आसन शिकणार आहोत, धनुरासन. तर याच्यामध्ये जी शरीराची स्थिती आहे ती ताणलेल्या धनुष्यबाणासारखी दिसते, म्हणून त्याला धनुरासन असं म्हणतात. तर फक्त आता हे धनुरासन कोणी करू नये की ज्यांना कमरेचं दुखणं असेल, खांद्यांचं दुखणं असेल, पाठीच्या मणक्यांचं दुखणं असेल, त्यांनी हे आसन करायचं नाही. किंवा ज्यांच्या पोटाच्या शस्त्रक्रिया झाल्या असतील, ज्यांना उच्च रक्तदाब असेल, त्यांनी धनुरासन करायचं नाही. तर चला मी करून दाखवतो, माझ्यासोबतच करायचंय. मी करून दाखवतो पहिले. तू इकडे कर, मी इकडे या साईडला करून दाखव. तर आता धनुरासन जे हे पोटावर झोपून म्हणजे विपरीत शयनस्थिती मधलं आसन आहे. तर दोन्ही हात पुढे, दोन्ही पाय एकमेकांना मागे चिटकलेले, कपाळ जमिनीला टेकलेले, हे विपरीत शयनस्थिती आहे. आता धनुरासन करताना सर्वप्रथम दोन्ही हात आपल्या पाठीमागे न्यायचे. त्याच्यानंतर दोन्ही गुडघे जे आहेत ते फोल्ड करायचे. डाव्या हाताने डाव्या पायाचा गोटा पकडायचा आहे, उजव्या हाताने उजव्या पायाचा गोटा पकडायचा आहे. आता यानंतर आता श्वास घेत छातीपासून वरती आकाशाच्या दिशेने मान न्यायची आणि आपले जे दोन्ही पाय आहेत ते वरच्या दिशेने ओढायचे. सर्व शरीराचा भार जो आहे तो आपल्या पोटावर येणार आहे. तर बघा, श्वास घेत आसन सोडताना श्वास सोडत सावकाश पाय आणि छाती जमिनीवर टेकवायची. त्याच्यानंतर आपले हात सोडून घ्यायचे, दोन्ही पाय मागे, दोन्ही हात पुढे. आता उठताना डाव्या कुशीवर वळून उठून बसायचंय. तर धनुरासन जे तर याच्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते, म्हणजे मणिपूर चक्राचं सर्व कार्य सुधारत असल्यामुळे आपण धनुरासन करायचंय. आता पुढचं आहे नौकासन. आता नौकासन मध्ये ह्या आसनामध्ये आपली शरीराची स्थिती जी आहे
ती नौकेसारखी होते, म्हणून याला नौकासन असे म्हणतात. तर नौकासन कोणी करू नये, फक्त की ज्यांना कमरेचं काही दुखणं असेल, सेम तसंच पाठीचं काही दुखणं असेल त्यांनी करायचं नाहीये. तर चला करून दाखवतो. इकडे कर, मी इकडे करतो. नौकासन मध्ये सेम तसंच विपरीत शयन स्थितीमधलं आसन आहे, जसं आपण धनुरासन मध्ये पोटावर झोपलो होतो त्या पद्धतीनेच आहे. दोन्ही हात पुढे, पाय पुढे. आता जे काय करायचे, दोन्ही पायांमध्ये जेवढं दोन्ही हातांमध्ये म्हणजे आपल्या खांद्यापासून दोन खांद्यांमध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच दोन हातांमध्ये घ्यायचं आणि तेवढंच मागच्या दोन पायांमध्ये तेवढं अंतर घ्यायचंय. आता कपाळ जमिनीला टेकलेलं असेल तर नौकासन करताना श्वास घेत दोन्ही हात आणि दोन्ही पाय आपल्या दोन खांद्यांमध्ये जेवढं अंतर आहे त्या अंतराने दोन्ही हात आणि दोन्ही पाय वरती न्यायचे, जेवढं आपल्याला सहज शक्य असेल तेवढं. याच्यात आपली शरीराची स्थिती जी आहे ती नौकेसारखी दिसते. आता बघा, श्वास घेत आसन सोडताना श्वास सोडत दोन्ही हात आणि पाय सोबत खाली सोडायचे. त्याच्यानंतर मग आता डाव्या कुशीवर वळून उठून बसायचे. अशा प्रकारे आपण नौकासन करतोय की ज्याचा संपूर्ण आपल्या शरीराचा भार आपल्या नाभीवर, आपल्या पोटावर येतो. त्याच्यानंतर आहे त्रिकोणासन. तर त्रिकोणासनसाठी सर्वांनी उभं राहायचंय. तर त्रिकोणासन मध्ये दोन्ही पायांमध्ये 3 इंच अंतर. आता त्रिकोणासन याला नाव का दिलं की आपल्या शरीराची स्थिती जी ती त्रिकोणासारखी होती, म्हणून त्याला त्रिकोणासन असे म्हणतात. दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर. आता दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत घ्यायचे. श्वास घेत जो डावा हात आहे हा डाव्या पायाकडे आणि जो उजवा हात आहे तो जास्तीत जास्त वरच्या दिशेने सरळ. जेवढं आपल्याला सहज शक्य असेल तेवढं खाली जायचा प्रयत्न करायचा. आता श्वास सोडत सरळ. आता सेम हेच उजव्या दिशेला. श्वास घेत आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तेवढं श्वास सोडत सरळ. परत एकदा आता उजव्या दिशेला. श्वास घेत आपलं संपूर्ण लक्ष उजव्या हाताच्या बोटांकडे. श्वास सोडत सरळ. श्वास घेत उजव्या दिशेला वाकायचंय. आपलं संपूर्ण लक्ष आता डाव्या हाताच्या बोटांकडे. श्वास सोडत सरळ. अशा प्रकारे आपण धनुरासन, नौकासन आणि त्रिकोणासन हे आसन पाहिलेत. तर आता या आसनांमुळे, सूर्यनमस्कारमुळे आपल्या शरीराला जो ताण आलाय त्याचं शिथिलीकरण करण्यासाठी आता आपण शवासनी आसन करणार आहोत. तर सर्वांनी पाठीवर झोपायचंय. दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर, 1 ते 1.5 फुटाचं अंतर. दोन्ही हातांमध्ये किंचितचं अंतर. तळवे आकाशाकडे, डोळे अलगद मिटलेले, बोटे अलगद मिटलेले. आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा जमिनीवर टाकायचा आहे. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. मान एका डाव्या किंवा उजव्या साईडला एका दिशेला कळलेली. आता मी सांगेल त्या अवयवाकडे मनाने, साक्षी भावाने पोहोचायचे आणि तिथला ताण, त्याचं शिथिलीकरण करायचंय. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये.
आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर, मी सांगितलेल्या अवयवांवर लक्ष केंद्रित करायचंय. उजव्या पायाची बोट, घोटा, पोटरी, गुडघा, मांडी. उजव्या हाताची बोट, मनगट, कोपर, खांदा. संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. डाव्या पायाची बोट, डाव्या पायाचा घोटा, पोटरी, गुडघा, डाव्या पायाची मांडी, डाव्या हाताची बोट, मनगट, कोपर, खांदे. संपूर्ण डावी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. पोट, ओटीपोट, पाठीचे सर्व मणके, छातीच्या बरगड्या, मानेचे स्नायू, चेहऱ्याचे सर्व स्नायू शांत, शिथिल, तणावरहित. आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. मनातल्या मनात संकल्प करायचा आहे, मी शक्तिशाली आहे, मी आत्मविश्वासी आहे. मी शक्तिशाली आहे, मी आत्मविश्वासी आहे. मी शक्तिशाली आहे, मी आत्मविश्वासी आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या नाभी क्षेत्रावर केंद्रित करायचंय. तिथलं जे अग्नितत्व आहे त्याची अनुभूती घ्यायची आहे. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित झालंय. आता आपल्या शरीराबद्दल सजगता आणायची. आपल्या पायाच्या बोटांची, हाताच्या बोटांची हालचाल करायची आणि आता डाव्या कुशीवर उठून बसायचे. तर अशा प्रकारे आपल्या शरीराचं शिथिलीकरण झाल्यानंतर आता आपण कपालभाती हा प्राणायाम पाहणार आहोत. तर अर्ध पद्मासन, पद्मासन, सुखासन किंवा वज्रासनात आपण बसून करू शकतो. तर आपल्याला गुडघे दुखत असतील तर आपण सुखासन, पद्मासन, अर्ध पद्मासन या आसनात बसायचे. हाताची द्रोण मुद्रा करायची. तर कपालभातीमध्ये काय आहे की श्वासाचा स्ट्रोक देऊन आपण श्वास ऑटोमॅटिक घेतला जातो. फक्त सोडताना आपल्याला प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक श्वास आपल्याला सोडायचा आहे. तर ज्यांना उच्च रक्तदाब असेल त्यांनी करताना सावधानगी घ्यायची. बाकी सर्वांनी करू शकतात कपालभाती. तर याच्यात बघा, मानपाट एका सरळ रेषेत असेल तर फक्त श्वास सोडायची क्रिया करायची आपल्याला. अशा प्रकारे आपण 10 चे 20 चे आवर्तन करू शकतो. तर एक दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडा. आता त्याच्यानंतर आपल्याला कपालभाती आपण सुरू करायचं. दहा ते 20 आवर्तन झाल्यानंतर थांबायचंय. एक दीर्घ श्वास घेऊन सोडल्यानंतर परत सुरू करायचंय. अशा प्रकारे एकदा थांबून परत दीर्घ श्वास घेऊन सोडून आपण एकदा शेवटचं एक आवर्तन करणार आहोत. अशा प्रकारे कपालभाती केल्याने आपले जे नाभी चक्र आहे इथे अग्नीचं विस्तारण होतं, अग्नी प्रज्वलित होतो, ज्याच्यामुळे आपल्याला पचनशक्ती आपली चांगली होते. आपला जो शरीराचा दुसरा मेंदू म्हणून हे आपलं नाभी क्षेत्र कार्य करत असतं. तर अशा प्रकारे आज आपण मणिपूर चक्राचं
शी संबंधित जे आसन प्राणायाम सूक्ष्म हालचाली ते करून आपण एक प्रकारे त्या चक्राची जागृतीसाठी आपण उपासना केली. तर आजचा योग वर्ग आपण शांतीपाठाने संपूया. सर्वांनी मांडी साधी मांडी अर्ध पद्मासन पद्मासनात बसून डोळे अलगद बंद करायचे. हाताची ज्ञान मुद्रा, दोन्ही हात मनगट जे ते आपल्या गुडघ्यांवर रेस्ट करायचे. मानपाट एका सरळ रेषेमध्ये. माझ्यासोबतच आपण शांतीपाठ म्हणायचा आहे. जर येत नसेल तर मनातल्या मनात जे शब्द आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा